आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ आलेलं दिसतंय आणि सध्या याचं प्रतिनिधित्व करतात मनोज जरांगे पाटील। मराठा समाज बांधवांना जोडण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांचा उद्देश सफल झाला का? मराठा समाजाला आता नेतृत्वासाठी नवा चेहरा मिळालाय का? बघूया त्याच संदर्भातला आढावा घेणारा रिपोर्ट। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ आलेलं दिसतंय आणि याचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा आहे मनोज जरांगे पाटील यांचा। आतापर्यंतच्या राजकीय नेत्यांमधला एकही मराठा चेहरा या आंदोलनात नाहीये, मात्र सामान्य घरातील मनोज जरांगे पाटील हे याचं नेतृत्व करताना दिसतात। आपला महाराष्ट्र दौरा आटपून ते त्यांच्या अंतर्वरी सराटी या जालन्यातल्या गावी दाखल झाले आणि त्यानंतर गावात हे असं चित्र होतं। आमचे मनोज पाटील हिंडून आले, आमचा आनंद झाला मोठा। राम आले आमच्या नगरीला, भाऊ आमचे आले, सुखरूप आले, आम्हाला आनंद झाला, मोठा आनंद झाला। 15 दिवसानंतर मनोज दादा आमचे दौरा करून आलेले, सुखरूप आलेत, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय। जडू लागला सनई चौघडा बांधूया तोरण, करूया दादांचे पूजन, त्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। गेल्या काही दिवसातला त्यांचा महाराष्ट्र दौरा, संवाद दौरा पाहिला तर त्यांच्या नेतृत्वाला मिळणारा तुफान प्रतिसाद आपल्या लक्षात येईल। जेसीबी मधून उधळली जाणारी शेकडो टन फुलं आणि भर मध्यरात्री त्यांच्या सभेला होणारी गर्दी हे त्यांच्या लोकप्रियतेचं आणखीन एक रूप आहे। आम्ही 12 दिवसाचा हा दौरा मराठा समाजाचा गाठी भेटीचा ठेवला होता। खूप मराठा समाजाच्या वेदना त्या प्रत्यक्ष आता बघितल्या। आधीही त्याची जाणीव होती, पण इतक्या वेदना या पहिल्यांदा बघितल्या। माणूस भावनिक होत होता की काय समाज रस्त्यावर आहे। कारण आता सध्या सोयाबीन काढणीचे दिवस आहेत, तरीही मराठा समाज शेताकडे जात नव्हता। मराठा समाज रस्त्यावर बसून राहत होता, किती उशीर हो। एखाद्याची सायंकाळची 6ची जर कार्यक्रम असला, तो कार्यक्रम पाठ 3 ते 5 या दरम्यान व्हायचा। हे अभूतपूर्व, हे पहिल्यांदा राज्यात घडलंय। इतक्या पाठपर्यंत लाखानं लोक थांबले होते। मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं मराठा समाजाला नेतृत्वाचा नवा चेहरा मिळालाय। भव्य असा लोकप्रतिसाद आणि लोकांचा कमवलेला विश्वास याच्या बळावर मनोज जरांगे हे आता आपल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे घेऊन जाताना दिसतायत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली ही चळवळ आता व्यापक होतीये। मराठा तरुण, महिला वर्ग आणि लहान मुलंही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। त्यामुळे ही चळवळ म्हणजे केवळ कोरडं आंदोलन न राहता त्याला लोकांच्या भावनिकतेची जोड मिळाली आहे। एकीकडे जनाधार आणि दुसरीकडे आरक्षण मिळवून देण्याचा निर्धार, यामुळे जरांगेंना बळ मिळतंय। मात्र त्याच वेळी या आंदोलनाला काही छुप्या राजकीय शक्तींचा पाठिंबा आहे अशी ही चर्चा आहे। मात्र जरांगेंनी स्पष्ट शब्दात ती चर्चा फेटाळून लावली आहे। अगोदर आम्हाला म्हणले विरोधकांनी आंदोलन उभा केलं, त्यांना काही सापडलं नाही, याच्यात सर्वसामान्य दिसले सगळे। मग असं म्हणले की सत्ताधाऱ्यानेच उभा केलं। कुठं सत्ताधारी आंदोलन उभा करत असतो, असं कसं शक्य आहे का राज्यात, देशात? मग तेच तोंडावर पडले की याच्यात कुणीच नाही, सर्वसामान्य, त्यांना माणूसच नाही दाखवायला। हे सर्वसामान्य लोकांनी आंदोलन हातात घेतलंय, तेच तोंडावर पडले। काय आरोप करावं त्यांनाच कळालं नाही। अगोदर म्हणले विरोधक, आता नंतर म्हणले सत्ताधारी। कुठलाच सत्ताधारी आंदोलक स्वतः उभा करू शकत नाही, कुठलाच। आजवर जे नेते मराठ्यांचं नेतृत्व करताना दिसले ते आंदोलनात तरी कुठेच दिसले नाही। त्यामुळे मराठा समाज बांधवांचा हाच पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना मराठ्यांचा नेता म्हणून मान्यता देणार का? किंवा येत्या काळामध्ये जर मराठ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी जरांगेंना मिळाली तर त्यांची भूमिका काय असणार, यावरही जरांगेंनी स्पष्टपणे भाष्य केलंय। ती वाटच नाही माझी, ती वाटच नाही, त्या वाटावर मी जाणार बी नाही, जात सुद्धा नाही। आमचा समाजाचा काय प्रश्न आहे, समाजाची काय वेदना, मी समाज वाचतो। जास्त वाचत बसण्यापेक्षा मी समाज वाचतो। आता एखाद्याला उपचार तात्काळ घ्यायचे, मग त्याला आत्ता आवश्यकता आहे, त्याला 15 दिवसांनी नेऊन उपयोग नाही। मी आत्ता समाज बघतो, त्याला भूक लागली, भाकर देणं गरजेचं आहे। मी समाजाची वेदना, दैनंदिन वेदना वाचतो आणि त्यावरती काम करतोय। आमच्या समाजामध्ये वैचारिक एकी नव्हती, मुद्द्यावर एकी नव्हती। आम्ही
कुणालाच म्हणजे कोल्हापूरमध्ये वेगळ्याच मागण्या असायच्या, औरंगाबादमध्ये वेगळ्याच असायच्या, संभाजीनगर म्हणजे धाराशिवला वेगळ्याच असायच्या, जालन्यात वेगळ्या, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या व्हायच्या. त्यामुळं आमचं पानिपत झालं. मात्र यावेळी असं आहे की आम्ही मागची चूक सुधारून घेतलेली आहे मराठा समाज म्हणून. आधी राजकीय चळवळींमध्ये असणारे नेते पुढे जाऊन कोणत्या तरी पक्षाचा हात धरतात किंवा स्वतंत्र पक्ष संघटना स्थापून आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी धडपडतात. हे जगभरातील राजकारण्यांमधलं दिसणारं चित्र आहे. दिवंगत आमदार विनायक मेटेंनंतर मराठा समाजात सामान्य वर्गातून आलेलं नेतृत्व दिसत नाहीये. आहेत ते सर्व प्रस्थापितच. तिथं असलेली पोकळी ही जरांगेंसाठी संधी मानली जाते. त्यामुळे जरांगेंनी पुढाकार घेतलेलं आणि व्यापक होत असणारं हे आंदोलन पुढे कोणत्या वळणावर जाणार हेही पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे मागच्या महिन्यात धाराशिवमध्ये सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनाला BRSच्या नेत्यांनी भेट दिली होती. त्यामुळे अशा पद्धतीची राजकीय चर्चा जरांगेंशीही कोणी केली आहे का असा प्रश्नही उपस्थित होतो. आपल्याकडे येऊ शकत नाही कोणी त्या बाबतीत, कारण आपला स्वभाव सगळ्याला माहीत झालेला आहे. आपल्याकडं त्या रोखानं येऊ शकत नाही कोणी, म्हणू शकत नाही आणि बघू सुद्धा शकत नाही. समाजाला याची खात्री आहे आणि त्यांची तर हिंमतच नाही असं यायला आणि असा प्रश्न विचारायला. ते येऊ शकत नाहीत, कारण आमचा अजेंडा एकच आहे, मराठा आरक्षण. त्याच्याशिवाय दुसरं बोलायचंच नाही आमच्यापाशी येऊन. त्यामुळं त्या वाटेवर ते पण येत नाहीत आणि त्या गोष्टीला शिव सुद्धा नाहीत, कारण मी ते सहन बी करू शकत नाही. खेड्यापाड्यात, मराठवाड्यातील खेड्यापाड्यामध्ये जरांगे पाटलांनी अनेक सभा घेतलेल्या आहे. या सभांना खेड्यापाड्यात हजारोच्या संख्येने त्यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एक मराठा क्रांती मोर्चाचं एक नेतृत्व, एक चेहरा असा ते जरांगे पाटील बनलेले आहेत. हे आपल्याला मान्यच करावे लागेल. आज ह्या सभेला मिळता प्रतिसाद पाहून अनेक राजकीय पक्षांनाही नक्कीच धास्ती बसलेली आहे. सध्या तरी राजकारणामध्ये एंट्री घेण्याची इच्छा जरांगेंनी धुडकावली. तरी सुद्धा भविष्यामध्ये त्यांना या आंदोलनानं मराठ्यांचा नेता बनवलं आणि त्यांची राजकारणामध्ये एंट्री झाली तर आश्चर्य वाटायला नको. मात्र असं झालं तर पुढे ही चळवळ नेमक्या कोणत्या वळणावर जाईल आणि राजकीय डावपेचांमधून त्यांची कोंडी तर होणार नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तुर्तास तरी राज्यभर घोंगावणारं जरांगे पाटलांचं तुफान महाराष्ट्र अनुभवतोय आणि आता नजरा लागल्यात त्या 160 एकरांच्या जागेत होणाऱ्या महाव्यापी सभेकडे. त्यातूनही दिसणार आहे पुढच्या मार्गाची दिशा. सचिन जिरेंसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.